एकदा चाळीतल्या सगळ्यांनी मिळून उज्जैनला जायचा प्लॅन केला. माझे आईबाबा, शेजारी-पाजारी सगळे निघाले. वहिनींचे मिस्टरही 2 दिवसांसाठी गावाला गेले होते, त्यामुळे त्याही या ट्रिपला येऊ शकल्या नाहीत. मी ऑफिसचं कारण देऊन मुद्दाम थांबलो होतो, कारण मला माहीत होतं की वहिनी एकट्याच घरी असणार आहेत. भांडूपच्या त्या गजबजलेल्या चाळीत माझं आयुष्य ऑफिस आणि घर या 2 टोकांभोवती फिरत होतं. माझं वय 25, पण थोडा लाजाळू स्वभाव असल्याने माझं कोणाशीच फारसं जमलं नव्हतं. त्या चाळीत एक वहिनी राहायच्या. त्यांचं हसणं, त्यांचं बोलणं आणि त्यांची वागणूक मला नेहमीच आकर्षित करायची. पण मनातलं प्रेम मनातच होतं. एकदा चाळीतल्या सगळ्यांनी मिळून उज्जैनला जायचा प्लॅन केला. माझे आईबाबा, शेजारी-पाजारी सगळे निघाले. वहिनींचे मिस्टरही 2 दिवसांसाठी गावाला गेले होते, त्यामुळे त्याही या ट्रिपला येऊ शकल्या नाहीत. मी ऑफिसचं कारण देऊन मुद्दाम थांबलो होतो, कारण मला माहीत होतं की वहिनी एकट्याच घरी असणार आहेत. ती रात्र आजही मला स्पष्ट आठवते. पावसाळ्याचे दिवस असल्याने हवेत एक वेगळाच ओलावा आणि शांतता होती. रात्रीचे 10 वाजले होते आणि अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर वहिनींचं नाव बघून माझं हृदय जोरात धडधडू लागलं. "समीर, जरा वर येतोस का? माझ्या रूमचा फॅन अचानक बंद पडलाय आणि या गरम हवेत झोप येणं कठीण आहे," त्या पलीकडून म्हणाल्या. मी क्षणाचाही विचार न करता त्यांच्या घरी पोहोचलो. वहिनींनी दरवाजा उघडला. त्या साध्या सुती नाईटीमध्ये होत्या, विस्कटलेले केस आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो निरागसपणा. त्या रात्री त्या अधिकच मोहक वाटत होत्या. मी बेडरूममध्ये गेलो आणि फॅन चेक करू लागलो. पण फॅनची उंची जास्त असल्यामुळे माझा हात पोहोचत नव्हता. "वहिनी, एखादा स्टूल मिळेल का?" मी विचारलं. त्यांनी स्टूल आणून दिला. मी त्यावर चढलो आणि वायर चेक करू लागलो. काम करत असताना अचानक स्टूल थोडा डगमगू लागला. माझा तोल जाऊ नये म्हणून वहिनींनी पटकन पुढे होऊन माझे पाय घट्ट पकडले. त्यांच्या हातांचा तो कोमल स्पर्श माझ्यासाठी विजेच्या धक्क्यासारखा होता. मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. कसाबसा स्वतःला सावरत मी फॅन दुरुस्त केला. फॅन फिरू लागला आणि त्या थंड हवेच्या झोताने खोलीतलं वातावरण अधिकच रोमँटिक झालं. मी खाली उतरलो. आमची नजरांजर झाली. एका क्षणासाठी सगळं जग थांबल्यासारखं वाटलं. मी निघू लागलो, पण त्या म्हणाल्या, "अरे समीर, असाच नको जाऊस. इतकी मदत केलीस, चहा घेतल्याशिवाय तर मी तुला जाऊच देणार नाही. बाहेर पाऊसही पडतोय, वातावरण छान आहे." आम्ही बाल्कनीत बसलो. चहाचा सुगंध आणि पावसाच्या थेंबांचा आवाज. सगळं स्वप्नवत होतं. मला त्यांना सांगायचं होतं की मी आज फक्त त्यांच्यासाठी थांबलोय, पण धीर होत नव्हता. चहा संपला आणि मी निरोप घेऊन माझ्या घराकडे निघालो. मी माझ्या घराचा दरवाजा उघडणारच होतो, तेवढ्यात मागून पुन्हा आवाज आला, "समीर, तुझा मोबाईल विसरलायस तू." मी धावतच पुन्हा त्यांच्या घरी गेलो. दरवाजा उघडाच होता. त्या तिथेच उभ्या होत्या, हातात माझा मोबाईल धरून. मी मोबाईल घ्यायला हात पुढे केला, पण त्यांनी माझा हात सोडला नाही. त्या माझ्या डोळ्यात बघत होत्या. मी शेवटी धीर केला आणि बोललो, "वहिनी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही मला खूप आवडता. इतक्या की मला दुसरं काही सुचतच नाही." माझ्या या वाक्यावर त्या रागावतील असं मला वाटलं होतं, पण त्या फक्त मंद हसल्या. त्या माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, "वेड्या, मला माहीत आहे समीर, तुला मी आवडते. ते मला हेही माहीत होतं की तू मुद्दाम ट्रिपला गेला नाहीस कारण मी घरी एकटी होते. तू तासनतास गॅलरीत उभं राहून कोणाची वाट बघतोस हे मला समजत नाही का?" त्यांच्या या उत्तराने मी थक्क झालो. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि चाळीच्या त्या कोपऱ्यात 2 मनांमधलं गुपित आता एक गोड सत्य बनलं होतं. त्या रात्रीच्या त्या शांततेत आम्हा दोघांच्या नजरा एकमेकांना बरंच काही सांगून गेल्या. एक असं नातं जे शब्दांच्या पलीकडे होतं, त्या रात्री अधिक गडद झालं. काही नाती शब्दांत मांडता येत नाहीत, ती फक्त जाणवायची असतात. प्रेम हे कधीही सांगून येत नाही, ते फक्त एका हळव्या क्षणाची आणि विश्वासाची वाट पाहत असतं.